हॅलो स्टुडंट्स, आपण सुरू केली आहे अतिसंभाव्य प्रश्नांची महायज्ञ सिरीज आणि आज आहे भाग 7वा। आजच्या या 7व्या भागामध्ये सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी जो टेक्निकल पार्ट आहे केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स, त्याच्यापैकी केमिस्ट्री या विषयावरचे आज आपण अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहे। नुसते प्रश्न उत्तर नाही, हा खेळ फक्त प्रश्न उत्तरांचा नाहीये। प्रश्नाचं उत्तर काय आलं आणि ते का आलं हे देखील मी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगणार आहे। चला सुरुवात करूया। तुम्हाला माहितीच असेल टेक्निकल जो पार्ट आहे केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स हा मेरिट बेस्ड आहे। इथं गेम येते, इथं खरे मार्क फिरतात, म्हणून याच्यासाठी आपण स्पेशल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिली आहे सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी। जो वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ही जी पोस्ट आहे याचा जो टेक्निकल पार्ट आहे त्याची सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे। सेम कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक त्याची पण बॅच अवेलेबल आहे। वरिष्ठ लिपिक भांडार त्याची देखील बॅच अवेलेबल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सर बेसिक कॉन्सेप्ट होऊन जातील आमच्या, पण आम्हाला मॉक टेस्ट दिल्या पाहिजे। खूप विद्यार्थ्यांना हे वाटत होतं मॉक टेस्टमध्ये फक्त टेक्निकल पार्ट नाही, अगदी जसं TCS एक्झाम घेणारे सेम तशीच एक्झाम आम्हाला अगोदर दिल्या पाहिजेत। एक देऊन उपयोग नाही, 5-6 तरी ॲटलिस्ट दिल्या पाहिजे। म्हणून तुमच्यासाठी फुल लेंथ टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून दिली आहे सायंटिफिक असिस्टंट सिनियर लॅब ज्युनियर लॅबसाठी। चला आपल्याला काय करायचं, जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, प्ले स्टोअरवरून आपलं ॲप्लिकेशन केमटीच डाउनलोड करा किंवा या नंबरला कॉल करा। चला आज आपण काय करणार आहे, टेक्निकल जो पार्ट आहे केमिस्ट्री या विषयावर आज आपण अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत। नुसते प्रश्न तर बिलकुलच नाही बघायचे, बरोबर? नुसते प्रश्न तर बघून उपयोग नाही, तर ते कळलं पण पाहिजे का नेमकं तेच आन्सर का आलं, त्याचं ॲनालिसिस प्रॉपर झालं पाहिजे। तो टीचरचा मेन रोल असतो। चलो क्वेश्चन अच्छे से देखो, क्या है क्वेश्चन, व्हाट इज द शेप ऑफ ClF3 मॉलिक्यूल? और ऑप्शन दिया है, फर्स्ट ऑप्शन क्या है, ट्रायगोनल प्लेनर, टेट्राहेड्रल, टी शेप आणि व्ही शेप। बरोबर, बघा बरं काय आन्सर आहे। डन, टाइम पण संपला। आन्सर भेटला का तुम्हाला? पण आता मी याचा आन्सर तर तुम्हाला सांगेलच, ॲट द सेम टाइम तुम्हाला तेच आन्सर का बरोबर आहे, बाकीच्या पर्यायांमधून काय शिकायचं सगळं सांगणार आहे। याच्या मागे जी कॉन्सेप्ट लागते ती पण आता कंप्लीट होणार आहे पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये। देखो अच्छे से बघा, पहिली गोष्ट याच्यातून काय शिकायचं बघा। काय विचारलंय, ClF3 मॉलिक्यूल दिलाय, काय विचारलंय, शेप काय त्याचा कळलं तुम्हाला, शेप विचारला। इथं एक पहिला महत्त्वाचा मुद्दा, हा जो ClF3 आहे त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं बघा। क्लोरीन आहे सेंट्रल ॲटम आणि फ्लोरीन आहे साइड ॲटम किंवा लिगँड म्हणूया आपण, बरोबर? म्हणजे जी हॅलोजन फॅमिली आहे, हॅलोजन फॅमिलीमधले महत्त्वाचे एलिमेंट्स माहिती आहे आपल्याला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर? म्हणजे सेंट्रल ॲटम पण काय हॅलोजन आहे आणि साइड ॲटम किंवा लिगँड्स पण काय हॅलोजन आहे। म्हणजे काय झालं, धिस कंपाऊंड इज कॉल्ड इंटर हॅलोजन कंपाऊंड। एकामेका त्यांच्यामध्येच ते काय करतात, बॉन्ड तयार करतात आणि कंपाऊंड बनवतात। अशा पद्धतीने ClF3 मॉलिक्यूल त्यांनी बनवला। म्हणजे अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, इंटर हॅलोजन कंपाऊंड। लिहून देऊ का, याला काय म्हणायचं, इंटर हॅलोजन कंपाऊंड। कळलं का? पहिला पॉईंट या प्रश्नाकडून काय शिकलो तुम्ही, आता नवीन पॉईंट शिकलात तुम्ही। इंटर हॅलोजन कंपाऊंड कसे असतात, सेंट्रल ॲटम पण हॅलोजन, साइड ॲटम पण हॅलोजन। मी जर तुम्हाला विचारलं BrF5, मी जर तुम्हाला सांगितलं BrF5 हा आहे का, हा आहे का, सेंट्रल ॲटम कोण आहे, ब्रोमीन आहे, आणि साइड ॲटम लिगँड पण काय आहे, फ्लोरीन आहे, म्हणजे दोघंही हॅलोजन आहे। म्हणजे काय झालं, हा सुद्धा काय झाला, इंटर हॅलोजन झाला। ClF5 जर विचारलं तर ClF5 तो देखील काय झाला, आता इंटर हॅलोजन कंपाऊंड झाला, बरोबर आहे? तो पण काय झाला, इंटर हॅलोजन कंपाऊंड। कळलं का तुम्हाला? आता इंटर हॅलोजन कंपाऊंड्स कळले, पहिला पॉईंट हा शिकायचा होता आपल्याला। दुसरा पॉईंट काय शिकायचा होता, दुसरा पॉईंट काय शिकायचा होता बघा, शेप। आता इंटर हॅलोजन कंपाऊंड तर आम्हाला कळले, पण शेप काय असतो, तर 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। शेप, बऱ्याच मॉलिक्यूलमध्ये शेप आणि जॉमेट्री एक असू शकते। सर हे काय, हा काय फंडा आहे? हो, काही मॉलिक्यूलची जॉमेट्री आणि शेप एकच असतील, पण काही जसं CH4 त्याची जॉमेट्री काय, टेट्राहेड्रल आहे, त्याचा शेप काय, टेट्राहेड्रल आहे। पण जसं की H2O,
H2O मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल, त्याची जॉमेट्री काय आहे? टेट्राहेड्रल आहे, पण शेप काय आहे? इन्व्हर्टेड व्ही शेप आहे, अँग्युलर शेप आहे. अमोनिया टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, बरोबर, पण शेप काय आहे? पिरॅमिडल आहे. म्हणजे काहींच्या बाबतीत काय होतंय? शेप आणि जॉमेट्री सेम येते, काहींच्या बाबतीत येत नाही. आता याच्या मागं काय लॉजिक आहे सर? त्याच्या मागचं सांगतो तुम्हाला. आपण काय करत असतो की जेव्हा आपण जॉमेट्री फाइंड आउट करतो तर जॉमेट्री आपल्याला कळून जाते की अमुक अमुक जॉमेट्री आहे. पण जर समजा त्याच्यामध्ये जर लोन पेअर असतील तर आपण काय करतो? शेप डिटरमाइन करत असताना लोन पेअरला इग्नोर करतो आणि मग राहिलेले जे बॉन्ड्स असतील त्यांना कन्सिडर करून शेप काढत असतो. कळलं का? फॉर एक्झाम्पल H2O. आता H2O म्हणजे काय? sp3 हायब्रिडायझेशन, बरोबर आहे. H2O म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन. इथं एक लोन पेअर असेल, इथं एक लोन पेअर असेल, या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी एक हायड्रोजन. हे झाला टेट्राहेड्रल जॉमेट्री फॉर H2O मॉलिक्यूल. पण जर मला शेप विचारला तर मी लोन पेअर नाही कन्सिडर करणार वरचा आणि इकडचा. मी डायरेक्ट फक्त काय म्हणणार? इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. मग याला म्हणायचं अँग्युलर शेप. कळलं? याच्या मागचं सगळं शिकवतोय मी तुम्हाला. चलो, इथपर्यंत कळले. म्हणजे शेप आणि जॉमेट्री गफलत करू नका. आत्ता MS म्हणजे सेट एक्झाम झाली ना 2-4 दिवसांपूर्वी, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला होता बरं का. आता लक्षात ठेवायचा शेप आणि जॉमेट्रीमध्ये. त्यांनी जॉमेट्री विचारली का शेप विचारला, पहिलं नक्की करून घ्या. म्हणजे म्हणून मी खूपदा सांगतो की प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय आणि ऑप्शन पूर्ण बघितल्याशिवाय क्लिक करायचंच नाही. आता शेप विचारलाय, जॉमेट्री नाही विचारली, बरोबर. आता शेप कसा काढायचा हे आधी आम्हाला सांगा सर. याची ट्रिक शॉर्ट सांगतो मी तुम्हाला. ॲप्लिकेशनवर ऑलरेडी इन डिटेल त्याचं लेक्चर घेतलंय. मागच्या पण यूट्यूबला एका क्वेश्चनमध्ये मी सांगितलं. आता इथं मी जास्त इन डिटेल नाही सांगत, पण याच्या रिलेटेड काय माहिती असलं पाहिजे ते सांगतो. याच्या रिलेटेड माहिती असण्यासाठी तुम्हाला पिरियडिक टेबलची गरज पडणार आहे. पिरियडिक टेबल कळला असा असतं, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. हा जो ग्रुप आहे फर्स्ट, याला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स, बरोबर. हा ग्रुप, हा सेकंड कॉलम बघा, याला म्हणतो आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स, बरोबर. आता हे सोडा. तुम्हाला जोपर्यंत आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नाही तोपर्यंत तुम्हाला ना शेप आणि जॉमेट्री फाइंड आउट नाही करता येणार. मग काहीतरी शॉर्टकट सांगा सर. बघा, अल्कली मेटल कोणते आहेत? बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, बरोबर. हायड्रोजन आता स्पेशल पोझिशन आहे, पण इथं याचे रिझेम्बलन्स जास्त आहे म्हणून इथे ठेवला. म्हणून यांचं जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ते काय असतं? NS1 असतं, बरोबर. कोणाचं? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1. हायड्रोजन म्हटलं तर फर्स्ट पिरियड म्हणून 1s1. लिथियम म्हटलं सेकंड पिरियड 2s1. सोडियम म्हटलं तर 3s1. पोटॅशियम म्हटलं 4s1. कळलं का आता? बरोबर. आता अल्कलाइन अर्थ मेटल्स जे असतात, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रिडियम, तर यांच्यासाठी यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2, बरोबर. मग बेरिलियम म्हटलं तर इथं पहिला पिरियड गेला, दुसऱ्यामध्ये आला ना तो, म्हणून 2s2, याचं 3s2, याचं कॅल्शियमचं 1 2 3 4s2 5s2. कळलं का इथपर्यंत? शॉर्टकट सांगतो. पहिला जो ग्रुप आहे अल्कली मेटल, जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NS1. दुसरा जो आहे त्याचा NS2. मग बोरॉन फॅमिली बघा, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम यांचं काय असतं? याच्या अगोदर S ऑर्बिटल भरून गेलं म्हणून NS2 आधी घ्यायचा, NS2 कॉमा द्यायचा. मग बोरॉन म्हटलं की P ऑर्बिटल स्टार्ट झाला. आता इथं बघा ना, P ब्लॉक स्टार्ट झाला ना, म्हणून काय म्हणायचं? NP. बोरॉन फॅमिलीला NP1. मग बोरॉनचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP1 आहे ना. मग पिरियड कोणता आहे? दुसरा पिरियड आहे. मग इथं काय म्हणणार? 2s2 2p1. कार्बनचं किंवा कार्बन फॅमिली NS2 NP2. नायट्रोजन फॅमिली NS2 NP3. ऑक्सिजन चाल्कोजन फॅमिली NS2 NP4. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, हॅलोजन NS2 NP5. आणि इनर्ट गॅसेस NS2. इनर्ट गॅसेस सांगतो फक्त, NS2 NP6. करेक्ट. हे जोपर्यंत येत नाही ना तुम्हाला तोपर्यंत अवघड आहे ना. डन. आता मला सांगा याच्यातला सेंट्रल ॲटम कोणता आहे? तर क्लोरीन आहे, हॅलोजन फॅमिली आहे. मला लगेच ऑटोमॅटिक कळलं पाहिजे याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NS2 NP5. आता मी स्पेसिफिकली N किती सिरीज आहे, कोणत्या पिरियडमध्ये, हे काय आपल्याला गरजेचं नाही आहे शेप किंवा जॉमेट्री काढण्यासाठी. डन. मला काय करायचं पहिलं बघा, जो सेंट्रल ॲटम असेल त्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असलं पाहिजे, काढून घ्यायचं. ते काय? NS2 NP5 आहे. मग इथे बघा किती इलेक्ट्रॉन आहे? 5. इथे किती आहेत? 2. 5 आणि 2 7 लिहून घ्या, प्लस करा. नंतर या ठिकाणी किती मोनोव्हॅलंट ॲटम्स दिलेत ते बघा. या ठिकाणी किती मोनोव्हॅलंट ॲटम दिलेत बघा. फ्लोरीन किती दिले? मोनोव्हॅलंट म्हणजे एक व्हॅलन्सी असलेले किती दिलेत? 3 दिले.
ते ॲड करा. 7 इथले कळलं तुम्हाला, 7 घेतले मी. सेंट्रल ॲटमचे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7 घेतले. मोनो व्हॅलेंट ॲटम किती कनेक्ट आहेत त्याला 3 आहेत, ते 3 घेतले. बस दोघांची बेरीज करा. 7 आणि 3 10 डिवायडेड बाय 2 करा. हे असंच का करायचं इन डिटेल तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. इथं लक्षात ठेवा ट्रिक. मी काय केलं, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं, त्याच्यामध्ये मोनो व्हॅलेंट ॲटम ॲड केले, दोघांची बेरीज करून 2 ने डिव्हाइड केलं, मला आन्सर भेटलं 5. पण या 5 पासून मला काय कळलं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला याच्या मागचं कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. बघा एका प्रश्नाला एवढा वेळ जातो का, कारण मी इन डिटेलच सांगतोय, तुम्हाला ॲनालिसिस करतो. याच्यावर परत प्रश्न जर आला तर चुकलाच नाही पाहिजे. नुसतं मी एवढ्याच्या सांगितलं असतं CLF3 याचं उत्तर हे आणि पुढे गेलं असतं तर तुम्हाला काही नसतं कळलं. बघा याच्या मागची कॉन्सेप्ट सांगतो. जर तुमचं इथं किती उत्तर आलंय, 5 आलं. जर 2 आलं तर समजायचं सेंट्रल ॲटमचं हायब्रिडायझेशन SP हायब्रिडायझेशन आहे. कसं ओळखलं, S किती आहे 1 आहे, P किती आहे 1 आहे, म्हणून 1 + 1 2 बरोबर. मग जर 2 उत्तर आलं तर SP हायब्रिडायझेशन आहे सेंट्रल ॲटमचं आणि त्याची जॉमेट्री लिनियर आहे किंवा त्याचा शेप पण लिनियर आहे, म्हणजे एका रेषेत येईल. जसं की कार्बन डायऑक्साईड एका रेषेत येतं का नाही, मग लिनियर आहे. जर तुमचं आन्सर 3 आलं, जर तुमचं आन्सर 3 आलं 3 आलं तर तुमचं सेंट्रल ॲटमचं हायब्रिडायझेशन SP2 येईल. बघा 2 आणि 1 3 आणि मग त्याचा शेप किंवा त्याची जॉमेट्री, शेप नाही बोलत आता मी शेप नाही म्हणत, मी जॉमेट्री बोलतोय. SP साठी लिनियर. SP2 जर आलं तर SP2 आलं तर ट्रायगोनल प्लेनार, जे हे इथं दिलंय ट्रायगोनल, मी शॉर्टकट लिहितो ट्रायगोनल प्लेनार. कळलं इथपर्यंत कळलं. पुढे बघा जर 4 आला आन्सर तर SP3 हायब्रिडायझेशन जॉमेट्री काय असेल, टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय असेल, टेट्राहेड्रल. जर आन्सर 5 आलं, इथं बेरीज करतोय मी, S आणि P ची बेरीज करतो. SP3 आता आणखी हे 4च झाले म्हणून एक D ऑर्बिटल वाढवला, 3 आणि D चा 1 4 आणि S चा 1 5. मग याची जॉमेट्री TBP असते, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. तसंच 6 नंबर आलं तर ऑक्टाहेड्रल, 7 आला इथे तर पेंटागोनल बायपिरॅमिडल. इथपर्यंत आहे. इन डिटेल आपण नंतर पुन्हा कधीतरी बघू, नाही तर एका मिनिटालाच तुम्ही परत म्हणाल एका प्रश्नासाठी किती वेळ गेला, पण तुम्हाला सगळं सांगतो याच्या मागचं. इथपर्यंत कळलं. मग बघा मी 5 वर माझं उत्तर आलंय 5. मी 5 वरून ओळखलं SP3D हायब्रिडायझेशन. आता नवीन प्रश्न मी तयार करू शकतो. व्हॉट इज दी हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल ॲटम क्लोरीन इन CLF3 मॉलिक्यूल. बघा 5 आलं, उत्तर भेटलं SP3D हायब्रिडायझेशन. जॉमेट्री आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. एवढं कळलं. आता तुम्ही फार जवळ आहात आन्सरच्या. चला आन्सरच्या कसे जवळ आहेत बघा, आता तुम्हाला काय भेटलंय, 5 भेटलंय. 5च्या समोर SP3D हायब्रिडायझेशन आहे, जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे. तो क्या कर सकते हैं हम. मग आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी सेंटरला कोण असेल, सेंट्रल ॲटम असेल, तो क्लोरीन आहे. मी डायरेक्ट क्लोरीन घेतला. आणि मग याची जॉमेट्री कशी असते, ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री अशा पद्धतीने असते. ट्रायगोनल असतात, एक अबव, हे जे 3 आहेत त्याला इक्वेटोरियल बॉन्ड म्हणतात बरं का, आणि जे अबव आणि बिलो आहे त्याला ना ॲक्शियल बॉन्ड म्हणतात. आता तुम्हाला इन डिटेल दाखवतो मी कशा पद्धतीने ते असतात. याच्यामध्ये 2 ॲक्शियल बॉन्ड्स आहेत आणि 3 काय आहेत, इक्वेटोरियल्स बॉन्ड्स आहेत. बरोबर आहे. तुम्हाला मी 3D मध्ये दाखवतो का हा मॉलिक्यूल एक्झॅक्ट कसा असेल. 3D मध्ये तुम्हाला मी इन डिटेल सांगतो की हा मॉलिक्यूल ॲक्च्युली कसा असेल. डन. देखो सेंट्रल ॲटम इज क्लोरीन आणि साइड ॲटम किती आहेत, फ्लोरीन आहे. करेक्ट आहे. साइड ॲटम 3 फ्लोरीन आहेत आणि आपल्याला या ठिकाणी याची जॉमेट्री भेटली ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आता याचा ॲक्च्युअल जी जॉमेट्री असते ना ती कुछ इस तरह से होती है. या ठिकाणी मध्ये जो असतो तो सेंट्रल ॲटम असतो, क्लोरीन आहे तिथे. बरोबर आहे. इथं हे 3 बॉन्ड आहेत. आता हे असेच का मी तुम्हाला आणखी 2 मिनिटात सांगेल. इथं एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे, खाली एक बॉन्ड आहे, इकडे एक. हे जे 3 आहेत ना,
हे 3 जे आहेत यांना काय म्हणायचं, इक्वेटोरियल बॉन्ड्स, आणि वर आणि खाली जो आहे त्याला म्हणायचं ॲक्सियल बॉन्ड्स. डन. आता हे असंच का ते आपल्याला शिकायचं, त्याच्यासाठी VSEPR थेरीची गरज पडते, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. मग बघा इथं आपल्याला ClF3 दिलाय त्यांनी, सेंट्रल ॲटमचं गेला, क्लोरीन झाले, 3 फ्लोरीन द्यायचेत. मग इथं तर 5 बॉन्ड आहेत. मग याच्यावरून आपल्याला कळतं का बॉन्ड आहेत 3, F3 3, आणि मग 2 कोण आहेत, तर मग यहाँ पे है 3 बॉन्ड पेयर अँड 2 लोन पेयर. बरोबर. मग या ठिकाणी 2 लोन पेयर द्यायचेत आणि 3 बॉन्ड पेयर द्यायचेत. मग आता हे द्यायचे म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लगेच काय म्हणणार, सर 3 बॉन्ड पेयर द्यायचे ना, तर द्या इथे एक, इथे एक फ्लोरीन, इथे एक फ्लोरीन, इथे एक फ्लोरीन द्या, आणि या ठिकाणी 2 लोन पेयर द्या, झाला विषय मिटला. कळलं. इथंपर्यंत असं मनाला वाटतं त्या पद्धतीने आपण ॲटम्स प्लेस नाही करू शकत, कारण आपल्याला आपण प्लेस करण्याच्या आधी आपल्याला क्रॉस करावं लागतं VSEPR थेरीला, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरीला. मग व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी काय सांगते, देर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन लोन पेअर अँड लोन पेअर, देर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन लोन पेअर बॉन्ड पेअर, देर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन बॉन्ड पेअर, सगळ्यामध्ये रिपल्शन आहे. मग हे रिपल्शन कमीत कमी करण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने प्लेस करावे लागतील, अशा पद्धतीने प्लेस करावे लागतील की त्यांच्यामध्ये रिपल्शन एकदम कमी होऊन जाईल. मग बघा मी कशा पद्धतीने त्यांना प्लेस करतोय. आता थोडी प्रॅक्टिसचा भाग असतो, तुम्हाला हळूहळू कळतं की असा मॉलिक्यूल आला तर त्यांची प्लेसिंग कशी द्यायची. बघा या ठिकाणी आता तुम्हाला वाटलंय की या पद्धतीने प्लेसिंग द्या, जे चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते पण सांगतो मी. या ठिकाणी Cl दिला, फ्लोरीन फ्लोरीन फ्लोरीन, या ठिकाणी कोण असेल, या ठिकाणी लोन पेयर असतील 2. यहाँ पे क्या है, 2 लोन पेयर है, कुछ इस तरह से. इथे एक लोन पेयर, इथे एक लोन पेयर. बघूया आपण हे असं स्ट्रक्चर का आहे, कारण यांच्यामध्ये ना इथं बघा, इथपर्यंत इथं दिलंय मी, व्यवस्थित इन डिटेल तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बघा. इथं कोण आहे, क्लोरीन आहे. बरोबर आहे. हा इथला फ्लोरीन, हा वरचा फ्लोरीन आणि हा खालचा फ्लोरीन, आणि हे जे 2 लोन पेअर हे रेडमध्ये दाखवलेले आहेत. आता नीट बघा या मॉलिक्यूलला, नीट बघा, हे करेक्ट आन्सर आहे आपलं. तिकडचं का नाही बघा, इथं कोण आहे, फ्लोरीन आहे की नाही. आता याला बॉन्ड, ह्या बॉन्डलाच इथं फ्लोरीन आहे, खाली फ्लोरीन आहे. आता इथं एक लोन पेअर आहे, इथे एक लोन पेअर आहे. आता मला सांगा, हा जो लोन पेअर आहे याला असं फिरून त्याच्या पुन्हा गोल फिरून इथं जागेवर यायला 360 डिग्रीचं रोटेशन लागतं. मग इथे टप्पे किती पडलेत बघा, 1 2 3. बरोबर. म्हणजे 12 36 120 डिग्रीचा यांच्यामध्ये अँगल आहे. म्हणजे 2 लोन पेअरमध्ये 120 डिग्रीचा अँगल आहे. या लोन पेअरमधून इथं किती झाला, 120 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे अशा पद्धतीने यांना अशा पद्धतीने प्लेस केला आपण की त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त अँगल असलं पाहिजे. आता इथे बघा, या फ्लोरीनमध्ये या लोन पेअरमध्ये किती 90 डिग्रीचा अँगल आहे, पण या लोन पेअरमध्ये आणि या इथं जो फ्लोरीन आहे यांच्यामध्ये 120 डिग्रीचा अँगल आहे. तुम्हाला एक क्ल्यू फक्त देऊन ठेवतो, या ठिकाणी जो लोन पेअर आहे या दोन्हीपैकी कोणताही एक पकडा आणि ह्या फ्लोरीन यांच्यामध्ये 120 डिग्रीचा अँगल आहे. पण इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं ना, तर हा लोन पेअर जरी तुम्ही कन्सिडर केला, याच्यापैकी कोणताही फ्लोरीन घ्या, तिघां फ्लोरीनबद्दल तो 90 डिग्रीचाच अँगल दाखवतो. हा जरी लोन पेअर कन्सिडर केला, कोणताही फ्लोरीन घ्या, त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा आहे. पण यांच्यामध्ये एक असा आहे हा फ्लोरीन का त्याच्यामध्ये 120 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे थोडी लांब असतील, म्हणून याचा एक्झॅक्ट शेप असा आहे. आता ही झाली जॉमेट्री. जर त्यांनी विचारलं असतं ClF3 या मॉलिक्यूलसाठी काय जॉमेट्री आहे, ClF3ची जॉमेट्री काय, तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आता शेप विचारला तर शेप करत असताना मला लोन पेअरचा काय करावं लागेल, इग्नोर करावे लागतील. मग मी काय करेल, लोन पेअर काढून टाकल. बरोबर. जर लोन पेअर काढलं तर कुछ इस तरह से शेप दिखेगा. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, टी. बरोबर. टी आहे की नाही. मग मी इथं काय म्हणणार, एवढा सगळा प्रपंच का केला आपण, का तुम्हाला याच्या मागं काय कॉन्सेप्ट आहे ती कळली पाहिजे. सो द करेक्ट आन्सर इज टी शेप. टेट्राहेड्रल नाही, ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री, पण ट्रायगोनल प्लेनार तर बिलकुल नाही आणि व्ही शेप पण नाही. सर मग आता एवढं नॉलेज घेऊन जायचं का, अजिबात गरज नव्हती. याला तुम्हाला जर आहे ना सेंट्रल ॲटम कळला असता आणि जर तुम्ही इथं लिहून दिलं होतं हायब्रिडायझेशन, तर हायब्रिडायझेशन वरूनच कळत होतं. टेट्राहेड्रल sp3 येत होतं का, तुमचं हायब्रिडायझेशन काय येत होतं, sp3d येत होतं. टेट्राहेड्रल कधी असतं, sp3, म्हणून हे कट झालं. ट्रायगोनल प्लेनर कधी असतं, sp2,
म्हणजे हे कट झालं बरोबर. व्ही शेपचा तर काही प्रश्नच नव्हता, तो फक्त H2Oचा आहे. तुम्हाला या दोन्हीमध्येच आन्सर टिक करावं लागलं असतं, पण तुम्हाला व्ही शेप तर फक्त वॉटर मॉलिक्युलचं असं इन्व्हर्टेड व्ही शेप, तुम्ही ऑटोमॅटिकली टी शेपपर्यंत पोहोचला असता. डन. हा होता एका प्रश्नासाठीचा बॅक एंड सगळा बेसिक कॉन्सेप्ट. कारण ना पोस्ट मिळवायची असेल तर नॉन टेक्निकलमध्ये तुम्ही जवळजवळ ॲव्हरेजच्या आसपास राहणार आहे तुमच्यामध्ये, आणि एकदम नवीन अभ्यास करणारा मुलगा याच्यामध्ये एवढा डिफरन्स नाही होणार. इथं तुम्हाला डिफरन्स मिळवावं लागेल. इथं तुम्ही चांगले मार्क्स घेतले, याच्या मागच्या जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील 100% पोस्ट तुमचीच असेल. चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आपण बघूया, व्यवस्थित बघा. सेकंड क्वेश्चन. भरपूर वेळ दिलाय मी, कारण तुमचा तो प्रश्न जर तुमचा कधीच चुकला नाही पाहिजे, तुम्ही कायम लक्षातच ठेवला पाहिजे तो. चलो देखो अच्छे से. काय दिलंय? द कंपाऊंड युज्ड इन पोर्टेबल हायड्रोजन जनरेटर इज. जो पोर्टेबल हायड्रोजन जनरेटर असतात त्याच्यामध्ये कोणता कंपाऊंड वापरला जातो? विच इज युज्ड इन पोर्टेबल हायड्रोजन जनरेटर. NaBH4 सोडियम बोरोहाइड्राइड, C2H5OH इथेनॉल, CaH2 कॅल्शियम हायड्राइड, नन ऑफ दिस. बरोबर. आता इथे बघा की यांनी विचारलंय की हायड्रोजन जनरेटर कोण आहे. नॉर्मल जर लॉजिक वापरलं तर इथं हायड्रोजन दिसतोय, अल्कोहोल आहे, अल्कोहोल H+ देईल बरोबर आहे. आणि NaBH4 हा जो आहे तो पण NaBH4 हा पण एक म्हणजे आपण जेव्हा ऑक्सिडेशन रिडक्शन बघतो तेव्हा आपल्याला ते कळतं का तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे का रिड्युसिंग एजंट आहे. आपल्याला ते नाही माहिती पाहिजे, ॲटलिस्ट तुम्हाला एक तर काय माहिती पाहिजे, या ठिकाणी हायड्रोजन जनरेट झाला पाहिजे. पण जे काही पोर्टेबल हायड्रोजन जनरेटर्स असतात त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रिॲक्शन काय होते, जसं फायर एक्सटिंग्विशर असतात त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड कसं बाहेर पडतो मी सांगितलं, तसं जे काही पोर्टेबल हायड्रोजन जनरेटर असतात त्याच्यामध्ये ना हा कॅल्शियम हायड्राइड असतो. काय असतो? कॅल्शियम हायड्राइड. आणि त्याच्यासोबत रिॲक्शन केली जाते वॉटरची. मग त्यामुळं काय होतं बघा, याच्यामुळं काय होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं बघा, Ca बघा, आणि याच्यातले OH ट्वाईस प्लस. मग बघा बरं, Ca गेला, याच्यातले 2 OH गेले, म्हणजे इथं 2 हायड्रोजन राहिले, इथे 2 हायड्रोजन राहिले, त्यालाच आपण ट्वाईस H2 म्हणू शकतो बरोबर. 4 हायड्रोजन झाले. याने काय केलं, या रिॲक्शन म्हणजे हे जे काय पोर्टेबल हायड्रोजन जनरेटर असतात त्याच्यामध्ये ही रिॲक्शन होते आणि आपल्याला हायड्रोजन गॅस जनरेट होतो. डन. आता तुम्हाला याच्या मागची थेरी कळली असेल. नेहमी लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. जिथं जास्त वेळ द्यायचा ते मी नक्की तिथे जास्तच वेळ देईल. चलो देखो अच्छे से. द स्मॉलेस्ट FIF बॉन्ड अँगल इन IF7 मॉलिक्यूल इज. मी ठरवूनच घेत असतो, एकदा तुम्हाला शेप जॉमेट्री शिकवली की त्याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात, त्यामुळे त्या लेक्चरमध्ये तुम्हाला तो टॉपिकच समजून जातो. आज आपण एकच तुमच्या लगेच ध्यानात आलं असेल, मी आता धडाकाच लावलाय डायरेक्ट का तुम्हाला मॉलिक्युल्स, त्यांचे जॉमेट्री आणि शेप. आता तुम्हाला याच्यामध्ये शेप माहितीच असला पाहिजे, जॉमेट्री माहितीच असली पाहिजे. बघा IF7 क्या है इसकी जॉमेट्री. आता तुम्ही ती लॉजिक वापरायचा. आता मी तुम्हाला सांगत नाही. पहिली गोष्ट, याच्यामध्ये हा बघा IF7 सेम आला की नाही, इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे की नाही, हो की नाही. मग याच्यामध्ये आणखी एक नवीन शिकून घ्या की इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणजे हॅलोजन स्वतःमध्येच बॉन्डिंग तयार करतात आणि मॉलिक्यूल तयार करतात, असं करू नका. आता याच्यामध्ये IF7 जो आहे तर याच्यामध्ये सेंट्रल ॲटम कोण, हॅलोजनमध्ये स्वतःमध्ये जर बॉन्डिंग झाली तर विच इज द सेंट्रल ॲटम, तर जो लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल तो काय असतो, लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो काय असेल, सेंट्रल ॲटम असेल. आणि जो जास्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो साईड ॲटम असतो. जसं फ्लोरीन काय आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे बरोबर आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती 4.0 आहे, म्हणून तो साईड ॲटमचा रोल प्ले करतो. आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी तो काय करतो, सेंट्रल ॲटम बनतो. डन. ह्या पण इंटर हॅलोजनस कंपाऊंड होता. पण याच्या मागे मी जे शिकवलं ना IF7, हे सगळं आता अगोदर शिकवलं ना पहिल्या याच्यामध्ये, तर सगळं लॉजिक वापरा. तुम्हाला हायब्रिडायझेशन येईल sp3d3, 3 3 6 आणि 1 7, sp3d3 येईल. याला म्हणतात पेंटागोनल बायपिरॅमिडल. काय म्हणतील, पेंटागोनल बायपिरॅमिडल. याची जॉमेट्री काय, पेंटागोनल बायपिरॅमिडल. आता मी एवढं नाही शिकवत, नाही तर परत वेळ जाईल. मी तुम्हाला डायरेक्ट तो करतो, याची जी जॉमेट्री आहे ती दाखवतो. ही सेंट्रल ॲटम कोण आहे, आयोडीन आहे बरोबर आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने 5 बॉन्ड असतात, याला म्हणतात पेंटागोनल.
इथं बघा ना, मी हायब्रिडायझेशन काय दाखवलं, sp3d3 दाखवलं, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 7 बॉन्ड झाले पाहिजे. इथं 5 झाले, एक अबव आहे एक बिलो आहे, बरोबर आहे, झाले ना 7 बॉन्ड. म्हणजे इथं लोन पेअर नाही, कळलं का तुम्हाला? इथं मोनोव्हॅलंट ॲटम किती 7 आहे, म्हणजे लोन पेअर नाही, सगळे फ्लोरीन आहे. मग तुम्हाला काही डोकंच नाही लावायचं, तुम्ही डायरेक्ट इथं फ्लोरीन लिहून टाका. सगळीकडे काय आहेत, फ्लोरीन आहेत, बरोबर. पण प्रश्न हा नाहीच आहे. प्रश्न काय आहे, स्मॉलेस्ट FIF याच्यामध्ये अँगल कोणते कोणते आहेत हे पहिलं माहीतच आहे. बघा आता तुम्हाला मी ना आधी तुम्हाला मॉडेल बॉक्सवर दाखवलं मी का, समजा एखादा बॉन्ड इकडे होता तर असा फिरवून तिथं आणला तर 360 डिग्री झाला. मग किती टप्पे पडले, डिवायडेड बाय तेवढे टप्प्याने डिवाइड करायचं, 360ला आन्सर भेटतं. आता तुम्हाला मी इथं 2D मध्ये सांगतो. समजा मी काय केलं बघा, दुसरा पेन घेऊन दाखवतो. समजा मी काय केलं, या ठिकाणी मी हा फ्लोरीन कन्सिडर केला, बरोबर. आता इमॅजिन करायचा सिमेट्री, इथं आयोडीन आहे, एक बॉन्ड इकडे, मध्ये एक, तिसरा इथे, चौथा इथे, पाचवा इथे. मग मी समजा इकडचा सगळ्यात कोपऱ्यातला बॉन्ड असा गोल फिरवून घेतला तर त्याला जागेवर यायला किती टप्पे पडतात, 1 2 3 4 आणि त्याच्या जागेवर यायला 5. बघा 1 2 3 4 5. मग 360 डिवायडेड बाय 5 किती होतं, 360 डिवायडेड बाय 5 करा बरं. आय थिंक 72 होतं, 72 डिग्री होतं की नाही, बरोबर. 72 पंचे 7 5 35, 350 5 2 10, 360 झालं. म्हणजे यांच्यामध्ये अँगल किती झाला, 72 डिग्रीचा. मला सांगा वरचा फ्लोरीन आणि खालचा फ्लोरीन यांच्यामध्ये अँगल किती झाला, 180 डिग्रीचा, बरोबर. अर्धा झाला म्हणजे 180 डिग्री. डन. आणि वरचा फ्लोरीन आणि या 5 मधला कोणताही एक फ्लोरीन मी हा कन्सिडर करतो, यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा. म्हणजे IF7 या मॉलिक्यूलमध्ये 3 प्रकारचे अँगल आहेत, वरचा आणि खालचा 180 डिग्री, वरचा आणि या 5 फ्लोरीन मधला कोणताही एक 90चा, सगळ्यामध्ये 90 डिग्रीचा. आणि हे जे 5 आहेत त्यांच्या 5 मध्ये 72 डिग्रीचा फरक, 72 डिग्रीचा अँगल आहे, कारण 5 टप्पे पडले, मग याला 5 ने डिव्हाइड केले, बरोबर आहे, बरोबर. डन. मग यांनी विचारलं स्मॉलेस्ट अँगल कोणता, बघा 180 स्मॉलेस्ट आहे का, 90 आहे का, 72 आहे. सो करेक्ट आन्सर इज 72 डिग्री. डन. भेटला आन्सर आपल्याला. असं लॉजिक आपल्याला वापरावं लागेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते है. पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थित बघून घ्या. गुड सोल्युबिलिटी ऑफ आयोनिक सॉलिड्स इन वॉटर इज ड्यू टू. गुड सोल्युबिलिटी ऑफ आयोनिक सॉलिड्स इन वॉटर इज ड्यू टू. करेक्ट. काल जे लाईव्ह सेशन झालं असेल आणि तुम्ही जर अटेंड केलं असेल तर आजचं उत्तर तुम्हाला 100% भेटेन ॲपवर. काय सांगितलं होतं, सोल्युबिलिटी म्हटलं सोल्यूट, त्यानंतर सॉल्व्हंट, वेगेट, सोल्युशन. यांच्यामध्ये एक युनिव्हर्सल लॉ आहे, काय होता, व्हेरी गुड, लाईक डिझॉल्व्स लाईक. काय होता, लाईक डिझॉल्व्स लाईक, म्हणजे सारखे डिझॉल्व्ह होतात, सारखे अनोळखी डिझॉल्व्ह होत नाहीत. मग काय, सारखे डिझॉल्व्ह होतात म्हणजेच काय, पोलार्स डिझॉल्व्स इन पोलार, नॉन पोलार डिझॉल्व्ह इन नॉन पोलार. कळलं. इथपर्यंत बेसिक कॉन्सेप्ट आहे, हीच कॉन्सेप्ट इथे वापरायची. पण वॉटर काय आणि आयोनिक सॉलिड काय आहेत, तर आयोनिक सॉलिड काय आहेत, सॉल्ट. आता आयोनिक सॉलिड म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतात, चार्ज स्पेसिस असतात, बरोबर आहे. म्हणजेच आयोनिक सॉलिड इज ए पोलार 1, 2 पोल तयार होतात त्यांच्यामध्ये. वॉटर काय आहे, H+OH- पोलार आहे. आणि वॉटरचा, आता वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट पण म्हणतात, का म्हणतात युनिव्हर्सल सॉल्व्हंट, का बऱ्यापैकी सगळेच सोल्यूट त्याच्यात डिझॉल्व्ह होतात. असं का घडतं, कारण त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 81 आहे, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळेच डिझॉल्व्ह होऊ शकतात, बऱ्यापैकी सगळेच डिझॉल्व्ह होतात, म्हणून युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. मग आता ते काय म्हणतात, गुड सोल्युबिलिटी ऑफ आयोनिक सॉलिड इन वॉटर इज ड्यू टू. मी जर याचं उत्तर असेल तर मी काय सांगेल, पहिलं लाईक डिझॉल्व्स लाईक नुसार दोघंही पोलार आहेत, पण ते आन्सर त्याच्यात नाहीये. मग ते काय म्हणतात, इथं बघा, नन ऑफ दी अबव. हाय कंडक्टिव्हिटीचा प्रश्नच नाही, सोल्युबिलिटी इन कंडक्टिव्हिटीचा काय संबंध, बॉइलिंग पॉईंटचा सुद्धा काही संबंध नाही. बघा, तर त्याचा हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, कोणाचा, वॉटरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे, म्हणजे तो खूपच पोलार झाला. मग त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सॉल्व्हंट तो ॲक्ट होतो आणि आयोनिक सॉलिड त्याच्यामध्ये इझिली सोल्युबल होतात.
डन, इथपर्यंत कळलं. वॉटरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट लक्षात ठेवा 81 है. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. पुढचा प्रश्न बघा बरं, हा पण झालाय आपला. बियर लॅम्बर्ट्स लॉ स्टेट्स दॅट. काय सांगतात, हा फार महत्वाचा आहे. HPLC इन्स्ट्रुमेंटेशन म्हटलं ना, याला विसरू नका, यांना विसरू नका. बियर लॅम्बर्ट्स लॉला, हा लॉ फार महत्वाचा आहे. काय सांगतो हा लॉ? मी आता ऑप्शन नाही सांगत, मी लॉ सांगतो, तुम्ही बरोबर आन्सर देणार आहे. बहुत ही सिंपल है, बहुत सिंपल है. तो काय सांगतो बियर लॅम्बर्ट्स लॉ, की जो ॲब्सॉर्बन, आता तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन माहिती आहे ना, आता स्पेक्ट्रोफोटोमीटर असेल किंवा कलरमीटर असेल तर त्याच्यावर लाईट पास केली जाते, बरोबर. ती मोनोक्रॅमॅटिक ते सगळं माहिती आहे आता. तर त्याच्यात लाईट पास केली जाते. जो सबस्टन्स असेल क्युव्हेटमध्ये तो काय करेल, काही प्रमाणात ॲब्सॉर्ब करेल, बाकीचा सोडून देईल, त्याला ट्रान्समिटन्स म्हणतात. ज्याने ॲब्सॉर्ब केली त्याला ॲब्सॉर्बन्स म्हणतात. तो बियर लॅम्बर्ट्स लॉ काय सांगतो, काय सांगतात हे, ॲब्सॉर्बन्स ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू BC. म्हणजे काय, बी म्हणजे पाथ लेंथ ऑफ द क्युव्हेट. काहीतरी लागेल ना कंटेनर तुम्हाला सबस्टन्स ठेवायला, सॅम्पल ठेवायला, त्याला त्याची जी डायमीटर आहे त्याला म्हणतात पाथ लेंथ, बरोबर. आणि C म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. मग बियर लॅम्बर्ट्स लॉ काय सांगतो, A इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू BC, ॲब्सॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पाथ लेंथ अँड कॉन्सन्ट्रेशन. करेक्ट. यालाच आपण कसं लिहितो आपण सांगा, A इज इक्वल टू इप्सिलॉन BC. हा आहे बियर लॅम्बर्ट्स लॉ. या लॉला लक्षात ठेवा, उत्तर शोधा, तुम्हीच सांगणार आहे. बघा, एब्सॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सेंट्रेशन. देखो अच्छे से, एब्सॉर्बन्स क्या है, डायरेक्टली प्रोपोर्शनल है. कहाँ पे, बी आणि सी ला. तर करेक्ट आहे, पहिलंच आन्सर भेटलं. पुढं बघा, पहिलं आन्सर तर भेटलंय, पण आणखी पुढं मी सांगितलं ना, सगळे ऑप्शन बघा. ट्रान्समिटन्स इन डायरेक्टली प्रोपोर्शनल, ट्रान्समिटन्सचा इथं काही उल्लेखच नाही. ट्रान्समिटन्स 3 ने दाखवतो की नाही आपण, त्याचा काय प्रश्नच नाही. मोलार ॲब्सॉर्बिटीचा डायरेक्टली प्रोपोर्शनल तर अजिबात नाही, तो कॉन्स्टंट आहे. इमिसिव्हिटीचा तिचा काही संबंध नाही. आन्सर भेटलं का रे, बियर लॅम्बर्ट लॉ वरून भेटचा आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखो. पुढचा प्रश्न बघा, सोडवा. रिॲक्शन मेकॅनिझम इन SN1 रिॲक्शन फॉलोज. आठवा, सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, युनिमॉलिक्युलर. डन मिल गया आपका आंसर. देखो, पहिली गोष्ट काय शिकायचं इथून, पहिली गोष्ट काय शिकायचं बघा. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो दॅट SN1 मीन्स व्हॉट. बघा रे, SN1 म्हणजे काय, S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक आणि 1 म्हणजे काय, युनिमॉलिक्युलर. डन, युनिमॉलिक्युलर. आता पुढे बघा, आता याचं मेकॅनिझम त्यांनी विचारलं की याच्यामध्ये इंटरमिजिएट कोणता आहे, बरोबर. त्यांनी काय रिॲक्शन नाही विचारली, तर तुम्हाला ऑलरेडी SN1 12th पासूनच होती. SN1 मध्ये काय होतं, एक एक्झाम्पल कन्सिडर करा, रिॲक्टंट. आपण तो त्यांचा सगळ्यांचाच फेवरेट टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच घेऊ. सगळ्यांचाच फेवरेट असतो. कोणते पुस्तक काढा तुम्हाला हेच पहिला दिसतो. आता हे यमी म्हणजे काय, मिथाइल ग्रुप आहे बरं का, असे CH3. मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला 10-12 वर्ष झालेत BSc करून, झाले. लेटेस्ट असेल तर बेटरच आहे, नसेल तरी मी व्यवस्थित इन डिटेलच सांगतो. तर पहिल्यांदा काय होतं, SN1 मेकॅनिझममध्ये हा जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्ह करतो, बाहेर जातो. आणि मग काय होतं, RDS रेट डिटरमायनिंग स्टेप ना, मग काय होतं, अशा पद्धतीने एक इंटरमिजिएट तयार होतो. आणि तो इंटरमिजिएट काय होतो, कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4. आता एक ग्रुप सोडून गेला त्याला, मग याच्यावर काय होईल, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी, ती याला म्हणतात कार्बोकॅटाईन फॉर्मेशन. सो SN1 मध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन. SN1 मधून काय शिकायचं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, युनिमॉलिक्युलर है, करेक्ट है. दुसरं काय शिकायचं की याच्यामध्ये अगोदर लिव्हिंग ग्रुप निघून जातो, कार्बोकॅटाईन तयार होतं, रेसिमायझेशन होतं. आता जो इनकमिंग न्यूक्लियोफाईल आहे तो इकडून पण अटॅक करू शकतो, किंवा म्हणजे बॅक साईड फ्रंट साईड अशा दोन्ही पद्धतीने अटॅक होतं, रेसिमायझेशन होतं. 50-50% चान्सेस असतात. पण त्यांनी विचारलंय याच्यामध्ये इंटरमिजिएट कोणता, तर कोणता हे इंटरमिजिएट बघा. कार्बन, इफ कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, that is called that compound, that structure is called कार्बोकैटायन. तो इसका क्या आंसर मिला आपको, बघा इसका क्या आंसर मिला आपको, आंसर है कार्बोकैटायन इंटरमीडिएट. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. जिथं वेळ द्यायचा तिथं प्रॉपर वेळ आपण देतो, जिथे द्यायची गरज नाही, सिंपल आहे, तिथं एवढा वेळ नाही द्यायचा. चलो
पॉलिमरायझेशन ऑफ क्लोरोप्रीन विल गिव्ह. पॉलिमरायझेशन ऑफ क्लोरोप्रीन. आता हा पॉलिमर केमिस्ट्रीवरचा प्रश्न आहे, बरोबर, आलेला आहे, PYQ घेतलाय मी हा. क्लोरोप्रीन पहिलं तुम्हाला ना, डन. सांगा बरं, क्लोरोप्रीनचं पॉलिमरायझेशन झाल्यावर काय तयार होईल बघा. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो दॅट क्लोरोप्रीन जो आहे, हा जो क्लोरोप्रीन आहे नेमकं काय आहे. आता क्लोरोप्रीन जो आहे त्याचं स्ट्रक्चर पहिलं बघून घ्या. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CCl पुन्हा CH डबल बॉन्ड CH2. झाले का? 4 झाले. करेक्ट. CH2 डबल बॉन्ड CCl CH डबल बॉन्ड CH2. याला काय म्हणतात? याला म्हणतात क्लोरोप्रीन, बरोबर. हा काय आहे? आता पॉलिमरायझेशन मध्ये नेहमी लक्षात ठेवा, एक मॉलिक्यूल म्हणजे कोण? मोनोमर. आणि हे मोनोमर एकत्र येऊन N टाइम्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून पॉलिमरायझेशन होतं, पॉलिमर तयार होतात त्यांचे. बघा, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं क्लोरोप्रीन. काय म्हणायचं? हा मोनोमर आहे, क्लोरोप्रीन आहे तो, बरोबर आहे. हा काय आहे? मोनोमर आहे. CH2 डबल बॉन्ड CCl CH डबल बॉन्ड CH2. याला दुसरं पण नाव आहे, IUPAC नोमेनक्लेचर बघा इथं, बघा इथं 1 2 3 4. याला काय म्हणू शकतो आपण? 2 क्लोरो आणि 2 EN आहेत, म्हणजे 2 काय आहेत? डबल बॉन्ड मधून EN यायला पाहिजे, आणि 4 आहेत म्हणजे बीटा डाईन. याला काय म्हणू शकतो आपण? 2 क्लोरो 1 3 बीटा डाईन. 2 क्लोरो 1 3 बीटा डाईन. आता नवीन काय क्वेश्चन शिकायला भेटतो? काय लक्षात ठेवू सर मी? क्लोरोप्रीन आता ह्या जो क्लोरोप्रीन आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड 1 3 बीटा डाईन. पण कोणता? 2 क्लोरो 1 3 बीटा डाईन. क्लोरोप्रीनला दुसरं नाव IUPAC नोमेनक्लेचर असं आहे. आणि हे जेव्हा हे जे N टाइम्स एकत्र येतील, कोण? क्लोरोप्रीन युनिट. हे जे क्लोरोप्रीन युनिट आहे N टाइम्स एकत्र आले, म्हणजे एक पहिला मोनोमर होता, असे भरपूर सगळे घेतले, तर इट अंडरगो पॉलिमरायझेशन रिॲक्शन. पॉलिमरायझेशन रिॲक्शन. मग काय होतं सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये नेतं, थोडंसं बघा इथे व्यवस्थित. तर काय होत असतं, असे भरपूर सारे मॉलिक्यूल याच्या आधी पण आहेत, याच्या नंतर पण आहेत. मग याच्या आधीचा जो मॉलिक्यूल, याची टेल आणि याचा हेड हे कनेक्ट होतील, म्हणजे काय होईल? याचा जो टेल आहे तो याच्यावर अटॅक करेल, हा बॉन्ड इथे जाईल, आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो दुसरा जो याच्या पुढचा असेल त्याच्या हेडवर अटॅक करेल. मग आपल्याला काय भेटेल बघा? मग आपल्याला पॉलिमर भेटतं. मी कसं इथूनच शोधायचं, तुम्ही पण असं शोधा. हा CH2, हा बॉन्ड कोणता आहे? का कोणी याच्या आधीचा जो टेलला होता, म्हणजे हा होता इथे टेलला दुसऱ्या मॉलिक्यूलचा, त्याने याच्यावर अटॅक केला, CH2 झाला. इथला सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड पुढे गेला, मी इथं कार्बन घेतला, खाली क्लोरीन जशाचा तसा, इथे डबल बॉन्ड झाला. डन कुठपर्यंत आलो आपण? इथपर्यंत. मग इथं डबल बॉन्ड झाला, इथे CH आला, पुढचा डबल बॉन्ड उडाला, बरोबर, पुढचा डबल बॉन्ड उडाला, इथे CH2 झाला, आणि इथून याने दुसऱ्यावर अटॅक केला पुढं. करेक्ट. आणि हे काय झालं? N टाइम्स झालं. म्हणजेच बघा, याच्या आधी जो मॉलिक्यूल होता, हे N मॉलिक्यूल्स आहेत, याच्या आधी जो मॉलिक्यूल होता त्याचा टेल, मग त्याचा टेल काय झाला? याच्यावर अटॅक केला, जो मी या बॉन्डने दाखवला, बरोबर. हा CH2 ज्याच्यात तसा, हा सिंगल बॉन्ड इथे, हा कार्बन इथे, हा क्लोरीन इथे, हा बॉन्ड इथे पडलाय, पुढे डबल बॉन्ड झाला, शिफ्ट झालाय, हा CH ग्रुप आहे तसाच, सिंगल बॉन्ड आहे तसाच, हा CH2 इथे, आणि असं N टाइम्स आहे. याला म्हणतात पॉलिमरायझेशन रिॲक्शन. हे N टाइम्स आहे. करेक्ट. या युनिटला बघा, पॉलिमरायझेशन ऑफ क्लोरोप्रीन विल गिव्ह, हे जे काय युनिट असतं याला काय म्हणू शकतो आपण? पॉलीक्लोरोप्रीन. याला काय म्हणायचं? पॉलीक्लोरोप्रीन. एंड पॉलीक्लोरोप्रीन को भी हम निओप्रीन भी कहते हैं. क्लोरोप्रीन पासून पॉलिमरायझेशन झालं तर वी गेट पॉलीक्लोरोप्रीन, अँड पॉलीक्लोरोप्रीन इज ऑल्सो कॉल्ड निओप्रीन. मला काय सांगायचं होतं? मी जर तुम्हाला डायरेक्ट असं सांगितलं असतं, हे बघा रे, ये इथं आहे क्लोरोप्रीन, चलो आता मी समजा सांगितलं, हां याच्यामध्ये काय आन्सर आहे? निओप्रीन आहे. का? क्लोरोप्रीनचंच याच्यापासून तयार झालं. तर तुम्हाला याच्या मागची बेसिक कॉन्सेप्ट कंप्लीट नसती झाली, तुम्ही पाठ करून गेले का मग मात्र रिझल्ट येत नाही. त्याच्या मागचं सगळं जर आन्सर भेटला, असा मॉलिक्यूल आला, तर तुम्ही याच्यापासून 100% आता पॉलिमर तयार कराल. डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. पुढचा प्रश्न बघा. काय पुढचा प्रश्न? ऑफ द फॉलोइंग विच वन इज क्लासिफाईड ॲज पॉलिस्टर पॉलिमर.
खालीलपैकी कोणत्याला पॉलिस्टर पॉलिमर म्हणतात? पॉलिस्टर, मी मुद्दामहून एक टॉपिक घेतला ना, तर तुम्हाला आतापर्यंत त्याच्यावर कोणत्या एक्झाममध्ये काय विचारले ते प्रश्न ते, आणि मला त्याच्यावर काय क्वेश्चन जनरेट करता येईल त्याचं मिक्स करून घेतो, त्यामुळे तुमचा टॉपिकच कंप्लीट होतो. जसं आज आपण मॉलिक्यूल त्याच्या जॉमेट्री शेपच धडाका लावलाय, तसं पॉलिमर पण संपून जाणार. दोन्ही टॉपिक आज कंप्लीटच होतात तुमचे. चला, व्हॉट इज द करेक्ट आन्सर? बघा काय करेक्ट आन्सर आहे याचं, काय करेक्ट आन्सर आहे देखो अच्छे से. त्यांनी विचारलं ऑफ द फॉलोइंग वन इज क्लासिफाईड ॲज पॉलिस्टर पॉलिमर. तर नेहमी लक्षात ठेवा, पॉलिस्टर पॉलिमर तर सांगतो हा कोण आहे? नायलॉन 66. याला 66 नका म्हणू, नायलॉन 6 असेल, रात्रीच पाहिलं लाईव्ह सेशनमध्ये आपण, नायलॉन 6 असेल किंवा नायलॉन 66 असतील, यांना आपण सिंथेटिक फायबर म्हणतो. बरोबर, सिंथेटिक पॉलिमर आहेत ते आर्टिफिशियली प्रिपेअर्ड करतो लॅबोरेटरीमध्ये. आता पॉलिस्टर कोणतं आहे? तर हे नाही आहे, मेलामाइन पॉलिमरचं बिलकुल नाही, बॅकेलाइट पण नाही. आता इथं तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं का पॉलिस्टर पॉलिमर कोणतं आहे? टेरिलिन आहे, आणि टेरिलिनलाच आपण डॅक्रॉन पण म्हणतो, टेरिलिनलाच आपण डॅक्रॉन देखील म्हणतो. मग त्यांनी जर विचारलं पॉलिस्टर पॉलिमर डॅक्रॉन आलं, टेरिलिन गायब झालं, तर मग आता पाठांतर करून घोळ झाला असता. म्हणून पॉलिस्टर पॉलिमर कोणतं? टेरिलिन. इट इज ऑल्सो कॉल्ड डॅक्रॉन. चलो नेक्स्ट क्वेश्चन अच्छे से देखो. पुढचा प्रश्न बघा काय आहे? नॅचरल रबर. मी म्हटलं ना, आज तुमचं शेप, मॉलिक्यूलची जॉमेट्री आणि पॉलिमर कंप्लीट होणार आहे. नॅचरल रबर इज, नॅचरल रबर कोणतं आहे? डन. बघा, नॅचरल रबर इज ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन. आता नेहमी लक्षात ठेवा, हे जे काय नॅचरल रबर असतं ते आयसोप्रीन युनिट पासून बनवलं जातं, म्हणून पण आन्सर बघा सगळ्याच्या त्यात आयसोप्रीन दिलंय, आणि पॉलिमर आहे म्हणून पॉलीआयसोप्रीन सगळीकडे आलं. आता तर कन्फ्युजन झालं, पण नॅचरल रबर यांच्यापैकी कोणतं? तर नेहमी लक्षात ठेवा cis-1,4. बघा cis-1,4 लक्षात ठेवायचा. cis-1,4 पॉलीआइसोप्रीन इज कॉल्ड नेचुरल रबर. डन. सो इसका क्या आंसर मिला आपको? बी ऑप्शन, cis-1,4 पॉलीआइसोप्रीन. इट इज नथिंग बट नॅचरल रबर. आता लक्षात ठेवावे लागेल, नॅचरल रबर हे आयसोप्रीन युनिट आहे, जास्त पॉलिमर तयार होतं म्हणून पॉलीआयसोप्रीन, आणि यांच्यामध्ये सिस पोझिशन आहे, 1,4 पॉलीआयसोप्रीन युनिट आहे त्याच्यामध्ये. डन. सो नॅचरल रबर इज नथिंग बट cis-1,4 पॉलीआयसोप्रीन. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखो, इथं पण शिकायला भेटणार तुम्हाला खूप. पॉलीकंडेन्सेशन ऑफ डायकार्बोक्सिलिक ऍसिड अँड डायअमाइन विल गिव्ह. असं कन्सिडर करा, पूर्ण MSc झाली माझी, पण आता इथं तर काय लक्षात ठेवणार, काही विशेष लक्षात ठेवायची गरजच नव्हती, इथंच उत्तर भेटतंय. कसं बघा, भेटलं का तुम्हाला आन्सर? पॉलीकार्बोनेट, पॉलीअमाइड, पॉलिस्टर, पॉलिसिलोक्सेन्स. डन. काय करायचं? काहीच करायचं नाही, त्यांनी जे दिलंय ना तेवढं फक्त मांडून घ्या. डायकार्बोक्सिलिक ऍसिड दिलं ना, कार्बोक्सिलिक ऍसिड माहिती आहे ना, फंक्शनल ग्रुप COOH घ्या ना, मग मांडून इथे CO. मी इथं वरती घेतो व्यवस्थित, थोडीशी आपल्याला स्पेस राहील. मी काय केलंय, पॉलीकंडेन्सेशन म्हटलं. पहिली गोष्ट कंडेन्सेशन, पॉलीकंडेन्सेशन ऑफ डायकार्बोक्सिलिक ऍसिड अँड डायअमाइन विल गिव्ह. पहिली गोष्ट कंडेन्सेशन का मतलब मीनिंग काय होतं? ओव्हरऑल कंडेन्सेशन इज नथिंग बट रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. फक्त वॉटर बाहेर टाकायचा म्हणजे कंडेन्सेशन होतंय. आता त्यांनी म्हटलं $2 कार्बोक्सिलिक ऍसिड, 2 काय करा, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप घ्या. कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप काय असतो? COOH. मी समजा असं काहीतरी घेतला, पुन्हा घेतला COOH. बरोबर. बघा झाले का डायकार्बोक्सिलिक ऍसिड, आणि ते काय म्हणतात? ते म्हणतात याच्यासोबत काय घ्या, कोणाला घ्या म्हणतात ते? डायअमाइन घ्या. बरं डायअमाइन घेऊया, 2 NH2 ग्रुप घ्यायचे का? ओके घेऊया, काही प्रॉब्लेम, कुछ दिक्कत नाही आहे. आणि वी गेट व्हॉट विल बी द प्रोडक्ट, आपल्याला -H2O करायचं आहे. डन. मला सांगा इथे बघा, जर समजा नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा इथं OH ग्रुप आहे आणि इथे NH2 ग्रुप आहे, बरोबर आहे, तर वॉटर मॉलिक्यूल जर रिमूव्ह करायचं असेल तर मग याच्यातून OH जायला पाहिजे, कारण काय म्हणतायत ते कंडेन्सेशन करा. मग याच्यातून OH गेला, आणि याच्यातून मी याला व्यवस्थित लिहून घेतो, याला मी व्यवस्थित लिहून घेतो जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मी असं लिहितो, NH घेतो आणि एक हायड्रोजन खाली घेतो. आता काय प्रॉब्लेम आहे? आता काही प्रॉब्लेम नाही. डन. मग मला पॉलीकंडेन्सेशन करायचं आहे, म्हणजे मला ह्याच्यातून H2O बाहेर काढायचा, तर मी अशा पद्धतीने काढू शकतो ना. डन. मग मला सांगा, हे सगळं लिहून घ्यानंतर तुम्ही, पण याच्या आधी एक सिंपल क्वेश्चन,
काय होईल जर H2O बाहेर गेला तर हे आहे तसंच राहील बघा, OH आहे तसाच, CO आहे तसा, इकडून चाललोय मी, R आहे तसा, हा CO आहे तसाच, पुढे पुढे हे H2O गेला, NH आहे इथे आहे तसाच, पुढे R आहे तसा, पुढे NH2 आहे तसा, बरोबर. आणखी याच्यात रिॲक्शन होणार आहे पुढे. पण याच्यातून काय शिकायला भेटलंय मला, तर मला या ठिकाणी एक नवीन कॉन्सेप्ट दिसतीये. कोणती बघा, हे जेव्हा त्यांचं कंडेन्सेशन होतं डायकार्बोक्सिलिक ॲसिड डायअमाइनचं, तेव्हा एक ग्रुप तयार झालाय CONH, आणि CONH हा जो फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे, अमाइड आहे ना तो. मग बघा इथे देखो अच्छे से, यहाँ पे क्या है, या ठिकाणी बघा, या ठिकाणी पॉलिकार्बोनेट झाला का, हा तयार नाही, पॉलीअमाइड तयार झाला, बरोबर. पॉलिस्टर नाही, पॉलिसिलोक्झेन्स नाही, CONH झाला, पॉलीअमाइड. नेहमी लक्षात ठेवा, या ग्रुपला काय म्हणतात, CONH2 ग्रुप, याला म्हणतात अमाइड. काय म्हणतात, अमाइड म्हणतात. डन, भेटलं कॅन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. चलो, इथं पण शिकायला खूप भारी आहे, एकदमच बेस्ट आहे. सगळीकडे असं रिव्हाइज केलंय, ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सगळं मिक्स करून घेतलेत आज क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ मोड्स ऑफ, म्हणजे याला असं म्हणायचंय की नंबर ऑफ हाऊ मेनी फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आर देअर इन लिनियर CO2 मॉलिक्यूल. कळलं का तुम्हाला? आता आठवतो फॉर्म्युला, जर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे असेल तर तुम्हाला 3rd इयरमध्ये हा क्वेश्चन होता. हाऊ मेनी नंबर ऑफ मोड्स आर देअर इन लिनियर, जॉमेट्री पण सांगून टाकली, लिनियर CO2 मॉलिक्यूल, आणि मग ही दिले आन्सर. मला माहिती होतं तुम्हाला जॉमेट्रीचा घोळ घातला असता तुम्ही. कार्बन डायऑक्साईडची जॉमेट्री नेहमी लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड अशा पद्धतीने असतो. आणि जेव्हा लिनियर जॉमेट्री म्हणजे काय, जर इफ यू आपण जर समजा एखादी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, इफ यू ड्रॉ अ स्ट्रेट लाईन, तर सगळे ॲटम्स, बॉन्ड नाही ॲटम्स सगळे एका लाईनमध्ये आले, लिनियर जॉमेट्री समजून घ्यायची. कळलं तुम्हाला? ही जॉमेट्री आहे CO2ची. पण त्यांनी तो प्रश्नच नाही विचारला, त्यांनी विचारलं नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन. तर त्याचा फॉर्म्युला काय बघा, द नंबर ऑफ फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन का क्या फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवावं लागेल. आता त्याला काय ऑप्शन नाही, काय लिहिणार, द नंबर ऑफ फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. बघा, द नंबर ऑफ फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या फॉर्म्युला. जर समजा लिनियर जॉमेट्री असेल ना मॉलिक्यूलची, तर त्याचा फॉर्म्युला असतो 3n - 5. आणि जर समजा नॉन लिनियर असेल, म्हणजे एका रेषेत नाही, थोडा जरी वाकडा तिकडा ॲटम दिसला, तर त्याच्यासाठी जर आपल्याला द नंबर ऑफ फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन काढायचे असेल, तर फॉर्म्युला आपण वापरायचा 3n - 6. डन. आता मॉलिक्यूलची जॉमेट्री काय दिली, तर लिनियर दिली. कोणता फॉर्म्युला वापरणार आहेत तुम्ही, कोणता वापरणार, हा वापरणार. मग n काय आहे, n इज नथिंग बट नंबर ऑफ ॲटम्स. किती ॲटम्स आहेत बघा, एक कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे टोटल ॲटम्स किती झाले, 3 झाले. पुट द व्हॅल्यू, n इज इक्वल टू 3 पुट केली, -5, 3 त्रिक 9, -9 - 5 किती झालं, 4. करेक्ट आन्सर 4 आहे ना. सिम्पल, काही जास्त डोकंच लावायला नाही. ते असं एकदम हार्ड ड्रास्टिक कंडिशन तयार करून असं डेंजर क्वेश्चन नाही विचारत, नॉर्मल लेवलला असतात, पण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. चलो, आता तुम्हाला जर मी CH4 दिला, आता परत विचारू नका मला, CH4 दिला, लिनियर आहेत का नाही, टेट्राहायड्रल जॉमेट्री, एका रेषेत बसणारच नाही, दिवसभर जरी बसले तुम्ही एका रेषेत येणार नाहीत ते. मग याच्यासाठी 3n - 6 वापरणार तुम्ही. n किती वापरणार, एक कार्बन, 4 हायड्रोजन, 5 झाले की नाही n, मग 5 त्रिक 15 - 6 आन्सर भेटलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. करेक्ट वन. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? व्हेरियस आइसोटोप्स ऑफ ए गिव्हन एलिमेंट हॅव सेम आइसोटोप्स. बताओ. नंबर ऑफ प्रोटॉन्स काय सेम असतं, नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, मोलर मास, थर्मोडायनॅमिक स्टेबिलिटी. एकदमच चिल्लर क्वेश्चन एकदम. आता ना तुम्हाला मी याच्या ॲप्लिकेशनवरून शिकवतो. डन, झाला टाइम. आता तुम्हाला आइसोटोप्स कळले पाहिजे. आइसोटोप्स म्हणजे काय, पहिली डेफिनेशन, आइसोटोप्स म्हणजे काय, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. हे पण त्या सोडून ॲप्लिकेशन बघा. हायड्रोजनचे आइसोटोप पाठ करून ठेवा, 1H1 बरोबर, याला काय म्हणतात, प्रोटियम. दुसरा कोण आहे, 1H2, याला काय म्हणतात, ड्यूटेरियम बरोबर.
ड्यूटेरियम, शॉर्टकट लिहितो आता मी. आणि तिसरा आयसोटोप कोणता हायड्रोजनचा? ट्रिटियम. 3 आयसोटोप आहे की नाही हायड्रोजनचे. आता पहिला प्रश्न कळला, हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स 1H1 1H2 1H3, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. डन. आता बघा तिघांमध्ये ॲटॉमिक नंबर सेमच आहे, करेक्ट आहे, पण मास नंबर वेगवेगळा, याचा 1 याचा 2 याचा 3, म्हणून आयसोटोप्स म्हणजे काय? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. पहिला प्रश्न कळला. दूसरी गोष्ट, ॲटॉमिक नंबर का मतलब क्या होता है? ॲटॉमिक नंबर क्या दिखाता है? ॲटॉमिक नंबर म्हणजे तेवढेच प्रोटॉन, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, बरोबर. मग याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे सगळ्यांमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी आहे. मग ही गडबड कोणी केली? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच मास नंबर, म्हणजे यांच्यामध्ये सगळा गफला कोणी केलाय? न्यूट्रॉनने केलाय. म्हणजे यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम आहे कारण ॲटॉमिक नंबर सेम आहे. यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सेम आहे, प्रोटॉन सेम आहेत आणि याच्यामध्ये प्रोटॉन सेम आहेत आणि प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात निगेटिव्ह चार्ज. काय लक्षात ठेवू? सगळ्या आयसोटोप्समध्ये सगळ्या आयसोटोपमध्ये ॲटॉमिक नंबर सेम असतो. ॲटॉमिक नंबर सेम म्हणून प्रोटॉन सेम म्हणून इलेक्ट्रॉन सेम. मग हा गफला कोणी केला एवढा सगळा 1 2 3? तर तो केला न्यूट्रॉनच्या संख्येने. म्हणून आयसोटोपमध्ये नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या जी असती ती काय असते? सेम असती. फक्त गफला कोण करतोय? हा न्यूट्रॉन्स. करेक्ट, भेटला आन्सर. चला पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन देखो. In which of the following releases the energy due to nuclear fusion? 100% फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय न्यूक्लिअर फ्युजन कळतं का तुम्हाला? न्यूक्लिअर फ्युजन आन्सर भेटलं का बघा एकदा. मी तुम्हाला याच्या मागची बेसिक कॉन्सेप्ट सांगतो. न्यूक्लिअर रिॲक्टर, ॲटम बॉम्ब, सन अँड स्टार्स, हायड्रोजन बॉम्ब. 2 प्रकारचे फ्युजन हे असतात. एक, आता पहिली गोष्ट, काही इलेमेंट्स जे आहे ना पिरियोडिक टेबल म्हणजे 118 एलिमेंट आहे त्याच्यापैकी जसं काही युरेनियम हे काय करतात? रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतात आणि ते न्यूक्लिअर पॉवर असते त्यांच्याकडं. ते एक तर ना दोघं एकत्र फ्यूज होतात, त्याला म्हणतात न्यूक्लिअर फ्युजन. आणि एकच मोठा एलिमेंट आहे रेडिओ ॲक्टिव्ह, तेच ब्रेक होतो स्वतःला, त्याला म्हणतात न्यूक्लिअर फिशन. बरोबर. न्यूक्लिअर फ्युजन होऊ द्या किंवा फिशन होऊ द्या, त्यांच्यापासून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. पण त्यांनी तो प्रश्न नाही विचारला. त्यांनी विचारलं खालीलपैकी कशामध्ये फ्युजन होऊन एनर्जी बाहेर पडते. आता न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिशन होत असतं. एक मोठा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट घेतला जातो, तो ब्रेक केला जातो, अमाऊंट ऑफ एनर्जी, ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिशन होतं. ॲटम बॉम्ब जे असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं की तो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे ते ब्रेक होतो, फिशन होतं. फिशन हे म्हणतो बरं का मी, न्यूक्लिअर फिशन होतं. तुम्ही त्याला फिजन म्हणत असाल. फिशन होतं ॲटम बॉम्बचं फिशन. ते तर काय होतं? न्यूक्लिअर मोठा जो इलेमेंट आहे कोणता, समजा युरेनियम आहे, युरेनियम नाही पण समजा युरेनियम जो आहे तर त्यांचे काय होतात? हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतात. त्यांच्यामध्ये त्यांचं फिशन झालं, ब्रेकडाऊन झालं की त्याच्यापासून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते आणि ॲटम बॉम्बमध्ये न्यूक्लिअर फिशन होतं. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पण न्यूक्लिअर फिशन होतं. पण सन जो आहे, सूर्य हा नेहमी तळपतो, त्याच्यातून भरपूर एनर्जी बाहेर पडते. इतक्या लांब असून सुद्धा पृथ्वीपर्यंत एनर्जी येते कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअस न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. ते एकमेकांसोबत कनेक्ट होतात, अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते, त्याच्यामुळे ती रिॲक्शन कंटिन्यू होते. म्हणून सूर्य जो आहे तो कधी झोपत नाही किंवा आपण काय म्हणू शकतो, सूर्यामध्ये कधी अंधार होत नाही. डन. त्याला सन, स्टार्स पण सेम आहे, न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. सनमध्ये पण होतं, स्टारमध्ये पण न्यूक्लिअर फ्युजन होतं. हायड्रोजन बॉम्ब जे असतात, ॲटम बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये फरक आहे. हायड्रोजन मुळातच काय आहे? लो लेवलचा आहे. त्याचं फिशन कसं होईल? हायड्रोजन सगळ्यात एक नंबरला आहे, त्याला ब्रेकडाऊनच होणार नाही. त्याचं काय होतं? फ्युजन होतं, एकत्र येऊन एकत्र येतात ते आणि न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. तुम्ही एवढं जरी लॉजिक वापरलं असतं का हायड्रोजन सगळ्यात शेवट आहे, त्याचं काय ब्रेक होणार आहे बा? होणारच नाही. म्हणजे तो न्यूक्लिअर फ्युजन दाखवतं. तर तुमचं 4 ऑप्शन करेक्ट आलं असतं. जर 4 ऑप्शन करेक्ट आलं असतं तर तुम्ही बघा बरं, तुम्हाला आन्सर इथं भेटलं, डायरेक्ट आन्सरच भेटलं असतं. एखादा क्ल्यू नक्की असतो.
इलिमिनेशन टेक्निक याला म्हणतात. तुम्हाला एवढंच लॉजिक वापरायचं होतं. आता तर कळलंय तुम्हाला की न्यूक्लिअर रिॲक्टर, न्यूक्लिअर फिशन, ॲटम बॉम्ब फिशन होतं, सन आणि स्टारमध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं, हायड्रोजन बॉम्बमध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं. पण हायड्रोजन बॉम्ब जो आहे तर त्या ठिकाणी फिशन व्हायला चान्सच नाही आहे, कारण ते सगळ्यात लो लेवलला आहे ना हायड्रोजन, त्यांचं फ्युजन होईल. मग 4 ऑप्शन फ्युजन असलं पाहिजे. इथं 4 नाही, इथं 4 नाही. आन्सर आहे सी, बोथ थर्ड एंड फोर्थ. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. हायड्रोजन फ्लोराइड इज ए लिक्विड अनलाइक अदर हायड्रोजन हॅलाइड्स बिकॉज. ते म्हणतायत हायड्रोजन फ्लोराइड जो आहे तो लिक्विड आहे आणि बाकीचे सांगा बरं. HI जो आहे तो लिक्विड आहे, HF जो आहे तो लिक्विड आहे, पण HI, HCl, HBr हे काय आहेत, गॅसेस आहेत रूम टेम्परेचरला. असं का घडलं याच्या मागं आहे, याच्यामध्ये तुम्हाला याच्या मागची कॉन्सेप्ट आधी सांगतो. प्रश्न कळला का तुम्हाला. ते म्हणतात HF जो आहे हायड्रोजन फ्लोराइड जो आहे तो लिक्विड आहे आणि बाकीचे गॅसेस आहे. असं का घडतंय तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. जर हायड्रोजन फॉन इलेमेंटपैकी कोणाला कनेक्ट असेल डायरेक्ट, हायड्रोजन जर फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्यापैकी डायरेक्ट कोणाला कनेक्ट आहे आणि त्याच्याच मॉलिक्यूलमध्ये किंवा दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये डायरेक्ट फ्लोरीन किंवा ऑक्सिजन किंवा नायट्रोजन आहे. समजा एक मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, तो फॉनपैकी एकाला कनेक्ट आहे. दुसरा एक मॉलिक्यूल आहे किंवा याच्यामध्ये दुसरा पण एक आहे त्याच्यामध्ये FON फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन आहे. कळलं. तर अशा वेळेस हा हायड्रोजन यांच्यापैकी जो सापडेल त्याच्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो. जर हायड्रोजन एका मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आहे जो फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन तिघापैकी एकाला कनेक्ट आहे, त्याच मॉलिक्यूलमध्ये फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन असेल, जवळजवळ असतील, डिस्टन्स रिलेशन नसेल, तर अशा वेळेस काय होईल, त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग तयार होईल त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पण एक मॉलिक्यूल आहे त्याच्यात हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन पैकी एकाला कनेक्ट आहे. त्या मॉलिक्यूलमध्ये काय फॉन इलेमेंट नाही, फ्लोरीन नाही, ऑक्सिजन नाही, नायट्रोजन नाही. याच्यासोबत कनेक्ट झाले, याच्यासोबतच हायड्रोजन बॉन्डिंग नाही होत. हा हायड्रोजन याच्यासोबत कनेक्ट झाला, या व्यतिरिक्त कोणतं तरी फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन एलिमेंट पाहिजे. पण एक मॉलिक्यूल आहे, एक हायड्रोजन आहे जो फॉन एलिमेंटला कनेक्ट आहे, त्या मॉलिक्यूलमध्ये काय फॉन एलिमेंट नाही, फ्लोरीन नाही, ऑक्सिजन नाही, नायट्रोजन नाही. पण दुसरा त्याच्या शेजारी एक मॉलिक्यूल आला, त्याच्यामध्ये डायरेक्ट फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन पैकी एक एलिमेंट असेल तर तो हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. एकाच मॉलिक्यूलमध्ये होतं इंट्रामॉलिक्युलर, दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये बॉन्डिंग होतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग HF हायड्रोजन फ्लोराइड याच्यामध्ये बघा, हा हायड्रोजन फ्लोरीनला अटॅच आहे. त्या मॉलिक्यूलमध्ये काय कुठंही, आता इथं एकच फ्लोरीन आहे जो हायड्रोजन त्यालाच कनेक्ट आहे, त्यामुळे याच्यासोबत नाही बॉन्डिंग तयार करू शकत. पण दुसरा एखादा HF आला त्याच्या शेजारी, तर हा हायड्रोजन या फ्लोरीन सोबत, बघ सांगितलं ना मी, या फ्लोरीन सोबत काय करेल, हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल. या फ्लोरीन सोबत ते काय करेल, अशा पद्धतीचे हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल. याला मी म्हणल इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कळलं का. थोडंसं फास्ट घेतो कारण आपण वेळ खूप दिलाय. तुम्हाला जर समजलं नाही तर पुन्हा रिवाइज करून बघा. डन. म्हणजे HF कडे ही पॉवर आहे काय का, तो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो. जसं वॉटर आहे ना, आपल्याला पाणी लिक्विड स्वरूपात भेटतं कारण तिथं पण हायड्रोजन बॉन्डिंग होते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तसंच HF हायड्रोजन फ्लोराइडमध्ये सुद्धा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते म्हणून ते लिक्विड आहे. पण बाकीचे HCl, HBr यांच्याकडं काहीच नाही ना, फॉन एलिमेंटला ते कनेक्टच नाही, म्हणून हा हायड्रोजन बॉन्डिंग दाखवूच शकत नाही. म्हणून HF जो आहे तो लिक्विड आहे, बाकीचे सगळे गॅसेस. चला लास्ट क्वेश्चन देखो अच्छे से, देन वी विल स्टॉप हियर. व्हेन 1s and 1p orbitals, VBT valence bond theory, when 1s and 1p orbitals are hybridized, the result is. जर तुम्ही हे सेशन पूर्ण पाहिलं असेल तर तुम्हाला मी इथं सगळे हायब्रिडायझेशन दिलते, तिथंच उत्तर याचं. डन. बघा, एक S घेतला, एक P घेतला, तर मी इथं SP साठी किती व्हॅल्यू दिली होती, 2 दिली होती. इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, म्हणजे हे चुकलं, हे चुकलं. SP साठी किती व्हॅल्यू दिली ती मी 2, SP2 साठी किती दिली होती, 3 दिली होती, हे 2. ह्या दोन्हीमध्ये उत्तर आहे 50% उत्तर बरोबर आहे. 50% चान्सेस आहे तुमचं करेक्ट आन्सर यायचं. आता SP हायब्रिडायझेशनसाठी मी इथं जो चार्ट दिलता त्याच्यात जॉमेट्री सांगितली होती, लिनियर जॉमेट्री, लिनियर, जसं की BeCl2
लिनियर अशा पद्धतीने. मग मला सांगा याची जॉमेट्री कोणती झाली, लिनियर झाली. याच्यामध्ये अँगल किती आहे, बॉन्ड अँगल किती आहे, इथून इतकं. आता टप्पे पाडा. हा क्लोरीनला असं गोल फिरून इथे यायला किती लागतो, 360 डिग्री. पण टप्पा किती पडला, इथे एक रेस्ट झाली, इथून परत इथं 2, मग इथं 2, 180 डिग्री. बघा 2 ऑर्बिटल्स ॲट 180 डिग्री. करेक्ट आन्सर काय आहे, हे आहे. 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑर्बिटल अजिबात नाही. याला अशा पद्धतीने आपल्याला लॉजिक वापरायचं आहे. डन. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. जर सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.